शेतकरी मित्रांनो, राम राम. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा जर शेतामध्ये काही अपघात झाला किंवा कोणत्याही प्रकारची हानी शेतकऱ्यासोबत झाली तर अशा शेतकऱ्यांना एक या योजनेच्या माध्यमातून विमा कवच असतं. मग या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या अपघातासाठी किती अनुदान दिल्या जातं, अपघातासाठी किती दिल्या जातं किंवा अवयव निकामी झाला तर किती दिल्या जातं, यासाठी पात्रता काय असते, यासाठी वारसदारांना काय लाभ आहेत, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात, याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. आता शेतकरी मित्रांनो, 20 तारखेला या योजनेसाठी 20 कोटी रुपयाचा निधी राज्य शासनानं वितरितसुद्धा केलेला आहे. आता या योजनेच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी किती लाभ मिळतो ही माहिती आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ही कृषी विभागाची एक योजना आहे. राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, रस्ता रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, बाळातपणातील मृत्यू, नक्षलाईटकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे चावण्यामुळे जखमी मृत्यू, दंगल इत्यादी अपघातामुळे मृत्यू अथवा अपंगत्व झाल्यास सदर योजनेच्या माध्यमातून अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या वारसदारास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जातो. आता यासाठी अनुदान कशा प्रकारचं असतं तर अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये हे अनुदान दिल्या जातं. अपघातामुळे 2 डोळे अथवा 2 अवयव निकामी होणे यासाठी सुद्धा 2 लाख रुपये अनुदान दिले जातं. अपघातामुळे 1 डोळा व 1 अवयव निकामी होणे यासाठी सुद्धा 2 लाख रुपये दिले जातात. अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 अवयव निकामी होणे यासाठी 1 लाख रुपये अनुदान दिले जातं. आता यासाठी पात्रता काय आहे तर कृषी गणनेनुसार निर्धारित केलेल्या सर्व वहितीधारक खातेदार असलेले शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य, आई, वडील, शेतकऱ्याची पत्नी, पती, मुलगा, अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती असे 10 ते 75 वयोगटातील एकूण 2 जणांचा समावेश असेल. आणि यामध्ये आता जे काही शेतामध्ये काम करणारे शेतमजूर आहेत यांचासुद्धा समावेश झालेला आहे. त्यास आता यामध्ये वारसदारांसाठी अपघातग्रस्तांची पत्नी, अपघातग्रस्त स्त्रीचा पती, अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी, अपघातग्रस्ताची आई, अपघातग्रस्ताचा मुलगा, अपघातग्रस्ताचे वडील, अपघातग्रस्ताची सून, अन्य कायदेशीर जे वारसदार असतील ते यासाठी पात्र असतात. यासाठी आवश्यक कागदपत्रे त्यामध्ये 7/12 उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना नंबर 6क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणीकरिता शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, ज्या कागदपत्राआधारे ओळख वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्र यासाठी चालते. प्रथम माहिती अहवाल, स्थळाचा पंचनामा, पोलीस पाटील माहिती अहवाल असे मोजके कागदपत्र यासाठी लागत असतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर अशी कोणत्या शेतकऱ्यासोबत घटना घडली तर त्यासाठी आपल्याला आता महाडीबीटीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह सुरक्षा अनुदान योजना यासाठी अर्ज करता येतो. आता सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे आपल्याला घर बसल्या यासाठी अर्ज करता येतो. अशी ही माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.